माजी आमदार अनिल गोटे यांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे बँक व्यवहाराच्या चौकशीची मागणी। दिनांक 12 रोजी शिवसेना उभाटाचे उमेदवार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षकांकडे एक लेखी नियोजनाद्वारे निलेश अग्रवाल नामक व्यक्तीला विनाकारण दाबून ठेवण्याबाबत माहिती दिली असून त्यासोबत निनावी पत्र देखील जोडलं असल्याचं सांगितलंय। या निवेदनातून अनुप अग्रवाल यांच्यासह कुटुंबाच्या बँक खात्यातून झालेल्या कोट्यावधीच्या व्यवहाराची आणि त्या व्यवहारातून दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित व्यक्तीवर आणि त्यांच्या कुटुंबावर दहशत गुंडागिरीचा वापर करून नाहक त्रास दिला जात असल्याचं नमूद केलं असल्याचं गोटे यांनी म्हटलंय। तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व जप्त केलेल्या गाडीची क्लिप व्हायरल करण्यात आलेली असून त्यावर नंबर प्लेट नाही, मालक यांचा कुठेही उल्लेख नाही असं कळवलेलं आहे। तसेच मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्येष्ठ नागरिक म्हणून मला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास भाग पाडू नये अशी विनंती अगदी पोलीस शिक्षक श्रीकांत ढिवरे यांना केलंय। आज मंगळवार आहे, पुढच्या मंगळवारपर्यंत सखोल चौकशी करावी असं माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना युतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांचं नाव आल्यामुळे धुळे शहरांमध्ये तर्कवितर्क बोललं जात आहे। आता पोलीस अधीक्षक तपासात काय निष्पन्न करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.